बघा तर आज मी तुम्हाला छान असं चिकन रस्सा भाजी बनवून दाखवणार आहे। पहिलं तर चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे मी, मग नंतर हळद टाकून घेणार आहे आणि मीठही टाकून घेणार आहे। सर्व काही मिक्स करून घेणार आहे। आता छान मिक्स झाल्यानंतर कांदा कापून घेणार आहे। बघा आता कांदा असा बारीक कापून घेतला। पातेलं ठेवलं गॅसवर, तेल टाकून घेणार आहे। तेल गरम झालं की मग जिरं टाकून घेणार आहे। जिरं चांगलं भाजलं की कांदा टाकून घेणार आहे। कांदा चांगला भाजून घ्यायचा आणि चिकन टाकायचं आहे। बघा चिकन हलवून घ्यायचं आता। चांगलं चिकन भाजून द्यायचं तेलात आणि कोथिंबीर टाकून घ्यायची। कोथिंबीर सर्व मिक्स करून घ्यायची। तेल सुटूस तर चांगलं चिकन भाजायचं। तर आता तेल सुटलं चिकनला, कसं तिखट चिकनला तेल सुटूस तर चिकन भाजलं की मग गॅस ना बारीक करायचा आणि त्याच्यावर कढई ठेवायची, म्हणजे मिठाचं पाणी सुटतं चिकनला, तरी तर चिकन शिजतं। मग तर वर कढईमध्ये पाणी ओतून घ्यायचं आणि शिजून द्यायचं मिठाच्या पाण्यातच। बघा आता मिठाच्या पाण्यातच चिकन शिजलंय, बघू शकता तुम्ही मिठाचं पाणी किती सुटलं याला। त्याच्यातच चिकन सुद्धा शिजलंय मिठाच्या पाण्यातच। बघा आता मी गरम झालेलं पाणी आहे ना ते टाकून घेणार आहे ह्याच्यात, म्हणजे आळणी पाणी चिकन पण होऊन जाते। आता मी मसाला घेतलाय फोडणी देण्यासाठी। खोबरं, जिरं, कोथिंबीर, लसूण आणि अद्रक हे सर्व काही मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे मी। आता गॅसवर पातेलं ठेवलं, तेल ओतलं, तेल गरम झालं की मसाला टाकून घ्यायचा। मसाला चांगला भाजून घ्यायचा। त्याच्यामध्ये मी आता चटणी घरातली आणि चिकन मसाला टाकून घेणार आहे। ते सर्व भाजून घेणार आहे चांगलं तेल सुटूस तर भाजायचं याला। बघा किती छान तेल सुटलं याला आता मग असं तेल छान असं सुटलं ना, मग चिकन टाकून घ्यायचं याच्यात। ते सर्व भाजून घ्यायचं चांगलं। ते भाजल्याच्या नंतर ना आळणी पाणी असतं ना ते टाकायचं आणि झालं बघा आता चिकन।